नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत अंबरनाथला. 1000 वर्ष जुनं अशा पांडवांनी निर्माण केलेल्या मंदिराच्या दर्शनाला. सर्वात प्रथम आपण घाटकोपरवरून लोकलने 1 तासाचा प्रवास करून अंबरनाथला पोहोचतो. अंबरनाथला पोहोचल्यानंतर आपल्याला अंबरनाथ ईस्टमध्ये येऊन अशा प्रकारे शेअरिंग रिक्षा मिळेल. 20 रुपये पर पर्सनने आपण रिक्षाने मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. 2 मिनिटाच्या अंतरानंतर आपण मंदिरामध्ये पोहोचतो. देशातील 12 ज्योतिर्लिंग इतकंच हे मंदिर जुनं आहे. या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नदी मंडप कालोघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे. सध्या असलेले मंदिर 2च भागात आहे, गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी 4 खांबावर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे. या छताच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वल्वे उठतील अशी एकामागोमाग एक अशी अनेक वर्तुळे कोरली आहेत. मंडपाच्या खांबावर अत्यंत कोरीव अशी मूर्ती आहे. या भिंतींवर एकूण 70 अशा प्रतिमा कोरल्या आहेत. शंकर पार्वतीची विविध मुद्रांमधील या मूर्ती अत्यंत कोरीव आहेत. हे प्राचीन मंदिर शिवमंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचं सांगितलं जातं. यानंतर गाभाऱ्यामध्ये उतरून आपल्याला महादेवाचे दर्शन होतात. मित्रांनो, या मंदिरात आल्यावर एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला बघायला मिळेल. आता ज्यावेळेस बाहेर होतो त्यावेळेस एकदम वेगळी एनर्जी आहे. आतमध्ये आल्यावर मला एकदम वेगळी एनर्जी जाणवते. सध्या मी मंदिरात बसलो आहे. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे. अंतराल सभामंडप, मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची मूर्ती निर्माण करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाहापूर्वीची पार्वती, शिवपार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुरमर्दिनी, गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासूर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली दिसायला बघायला मिळते. अशा या अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराला दर्शनाला एकदा अवश्य जा.